आता अभिनव विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया आता हृदयमया फुले चोफाळून फले वरी बैसव पाऊले श्री गुरुंची मस्तक माझे पायावरी विष्णू मंदिरामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा चौथा दिवस. तर चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा बाबांच्या चिरंजीवांनी आणि ताईंनी माझ्याकडे सोपवली. म्हणतात ना, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. संतांच्या महंतांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या परतूर भूमीमध्ये आजची चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा. आवाज येतोय तुम्हाला? डबल रिपीट होत आहे. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण जाणते आहात. काल डॉक्टर साहेबांची पंगत झाली. येथे एक शीत तिथल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. परतूर म्हणजे सामान्य भूमी नाहीये. परतूर म्हणजे प्रल्हाद फुगे. भक्त प्रल्हादाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व जाणत्या श्रोत्या कोळ काकू आल्या. काय अभ्यास झालाय ताईंचं म्हणतात. आणि खरं म्हणजे परतूर मध्ये ना सगळे जाणकार श्रोते आणि इथं ज्ञान सांगितलं पाहिजे. म्हणून ताई मी अभंग घेतला होता, आईसा ज्यांचा अनुभव. पण ताई म्हणल्या मला पाठ नाही, अभंग बदला. मग आता अभंग बदलिल्यावर काय बदलत? गाडी बदलली म्हणल्यानंतर ठिकाण बी बदल, सगळंच बदलला का? प्रवासच बदलला सगळा. हितच सांगणार का मी तुम्हाला. जाणते कसे श्रोते माझ्या दोन्ही सासू आहेत, आबई आहेत. दिंडीतली आमच्या सर्व महिला भगिनी आकार काकू आता चहा घेऊन त्यांच्याकडे आलो. जिजी आहेत, उत्कृष्ट पंपद वादक दादा आहेत, हे भाऊ आहेत कायम कीर्तनाला असतात. विनयकरी दादा आहे. आणि मला वाटतं तुम्ही सगळे आंब्याचे आहेत का? मी आंब्याला कीर्तनाला आलेली आहे. सगळ्या गायक मंडळींचे आभार मानते. तसे दोन्ही भाऊ महाराज आहेत की ज्यांच्यामुळे आम्ही थोडा थोडा गायनात प्रवेश करायला लागलोय. आम्ही येताना एक चाल ठरवली होती ताईंनी मी, पण इथं आल्यावर दुसरी डोक्यात आली. प्रमाणामध्ये एवढं सोपं नाही ना. वेळेला चाल आठवणं, त्या चाल म्हणजे प्रमाण आठवणं, त्या प्रमाणाला चाल आठवणं, या सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. आता रूप पाहता लोचनी कुणाला बी येतंय, पण त्याला चाल यायला पाहिजे ना. येताना इथून तिथून चाल म्हणत आलो, इथं आल्यावर दुसरीच काढली. म्हणजे फार अवघड असतं. परमार्थ नव्हे लेखकाच्या गोष्टी, परमार्थ एवढा सोपा बी नाहीये. तर कीर्तन सेवेसाठी काळकरी जोगधर मामा गायले 2 तास उभे राहतात. त्यांचं मी नाव घ्यायला पाहिजे. उत्कृष्ट पंपवादक दादा आहे, दादाचे आभार मानते. माझा मुलगा आहे, सगळ्यांचे आभार मानते. सेवेकडे वळते. विठ्ठल
फुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. बघा जीवनामध्ये हित नेमकं कशाला म्हणायचं? हित ते जगावे देवाचे चिंतन करोनिया मन. हित ते जगावे संसाराचे चिंतन. या वर्षी एक माडी झाली, पुढच्या वर्षी देवा दुसरी होते, है की नाही? हे पण हितच आहे ना. धृतराष्ट्राने काय केलं? मुलाचं हितच साधित नव्हतं का? हित साधित होता. धृतराष्ट्र दुसऱ्याचं राष्ट्र पकडून ठेवण्यात जो तत्पर असतो तो, दुसऱ्याच्या धनावर नजर तो दुर्योधन, हो की नाही? जीवाची काम करून ऐका. अगोर कुणाची पांती परिसनया जी योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. आपल्याला सेवा 1 तास करायची आणि 1 तासामध्ये हित साधून घ्यायचे. राजा राणीच्या म्हातारा म्हातारीच्या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाहीत. त्या स्वरूपापर्यंत जाणं, त्या स्वरूपापर्यंत पोहोचणं याला काय म्हणायचं? हित. संसारामध्ये देहच काय करायचं? देहाच्या संबंधित सगळं कशावर खरा म्हणायचा? आणि देह खरा कशावरून? एखाद्याने भातुकलीचा खेळ मांडलाय, तो भातुकलीचा खेळ दुसरा येऊन मोडला. क्षणात तुम्ही स्वप्नात काय झाल्या? तुम्ही एका मोठ्या श्रीमंत राजाची राणी झाली मुलगी स्वप्नात, पण जागा झाल्यावरती तिला जाग आली. आहे का? आहे का? नाही. हा तसा हा संसार सगळा कसा आहे? ज्ञानोबा काय सांगतात? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झाला. सगळंच खोट आहे. ज्या देहाला तुम्ही माझं म्हणता तो देह तरी खरा आहे का? अमर हा खरे की पहा. आवाज कमी करायचा का? खरे की पहा खोटे. मग तुम्ही अमर आहात हे कशावर कळालं तुम्हाला? अमरा मारा ऐसा देह तुमचा नाही तर काय काम घेऊन आल्या तुम्ही? त्याचं काय करायचं आपल्याला? सगळं आपलाच नाही तर कशाला स्वेटर शाली नवे नवे कपडे? माझा नाही ना तो, पण त्याच्याने आपल्याला काय करायचंय? प्रवास करायचा. मग त्या गाडीला जपावं लागेल का नाही? प्रवास कुठपर्यंत करायचाय? जवळी अर्जुना तो बोधू घेते ना मना तवची साधना भजावे लागे. जोपर्यंत तो बोध होत नाही तोपर्यंत. मग आता तुम्हाला कळालं अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, अयम आत्मा, मीच आत्मा आहे, तत्वमसी ते तत्व मीच आहे. तो भगवंत, तो हा विठ्ठल भगवान, तो हा माधव भगवान, मग तो विठ्ठल आणि मी नॉट डिफरंट
मिळतो, त्याच्यात आणि माझ्यात बदल नाही. तो देव आणि मी काय आहे? एकच आहे. मग कळालं तुम्हाला अहम ब्रह्मास्मी. आता एखाद्याला कळालं मी सासू आहे, मग जिला कळालं मी सासू आहे सासू आहे सासू आहे, तिने म्हणलं पाहिजे का दोन्ही महाराज मी सासू आहे मी सासू आहे? आहेच ना ती, तिने कशाला म्हणायचं? मग तुम्ही आत्मा आहेत का नाही? सर्वाभूती राम सूर्यप्रकाशक. अहो हे हा जो मठ आहे, ह्या मठात आकाश आहे की नाही? आहे की नाही? बघा मठाचा नाश झाला, आकाशाचा नाश झाला. आकाशाचा नाश झाला. खरं बोलायचं सगळ्यांनी, आकाशाचा नाश झाला. आकाशाचा नाश होत नाही ना. तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपची. किंवा एक पाण्याने भरलेला कुंभ आहे, त्या कुंभामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय. तो कुंभ उलटला, पालथा गेला, मग सूर्याचं प्रतिबिंब नाहीसं झालं? नाही झालं. मग काय झालं ते सूर्याचं प्रतिबिंब? ज्याच्या त्याच्या स्वरूपात ते काय झालं? का पूर्ण कुंभ उलंडला, तेच बिंबाकारू दिसे भ्रंशला, तरी भानू नाही नासला तयासवे. त्या स्वरूपात आपण काय होतो? विलीन होतो. देहाला माझं म्हणू नका, देह नाशवंत आहे. हा नाशवंत आहे, जाणार आहे आणि सगळ्यांचा जाणार आहे. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान. नाथ काही ते एवढ्या स्पष्ट भाषेत सांगतात. परिमळ गिरिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हा जनताप घेऊन सावध. सावध व्हावे सावध, जागे व्हा जागे. सगळ्याला पाठी. असं कोण आहे सांगा त्याला पुढचं पाठ नाही? धनदागा बंधू सोयरे सर्व मिथ्या. सगळं काय आहे? सगळं मिथ्या आहे. मग सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो विठ्ठल सत्य आहे. तो विठ्ठल कोण आहे? ज्ञानोबरायांना ते कळालं, तो विठ्ठल आणि मी काय आहे? त्याच्यात माझ्या बदल नाही. हित करायचंय हो. मग कोणतं हित करायचंय? खऱ्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. कुठपर्यंत म्हणायचं मी सासू आहे मी सासू आहे, मी गाडीवर आहे. गाडी चालितोय ना, मग कशाला म्हणायचं मी गाडीवर आहे मी गाडीवर आहे? अरे तू आहेस ना गाडीवर. तसं तू आत्मा आहेस ना. तो भगवंत तुझ्यात आहे. ज्या दिवशी तुझ्या या देहाचा नाश होईल त्या दिवशी तू आत्मा कशात होईल? त्याच्या स्वरूपात विलीन होईल. मरतो काय? शरीर.
आत्मा म्हणतोय का? नाही. आत्मा अविनाशी, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशम व्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हसि. अविनाशी असणारा आत्मा आहे आणि त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. अर्जुनाला मोह झाला. लोक म्हणतात गीता अर्जुनासाठी सांगितली. तू दगनी देहाभिमानाचे दिठी सुनिया शरीराते मी मागिता हे म्हणते म्हणत्वासी. अगे अर्जुना, तुला देहाभिमान झालाय. तुला असं वाटतं की मी यांना मारणार आहे आणि हे सगळे मारणार आहे. आणि पण असं काहीच नाही की तू एक वधिता सकळ लोकू हे मरता ऐसी भ्रांती जने चित्ता एवो देसी. हे सगळे मरणार आहे. तू अशी भ्रांती काय करतो? काय हे जग तू निर्माण केलं का? तरी सांग पा अर्जुना, तुझं पासुरी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्व रचना ते लटके काही. अनादि काळापासून हे विश्व चालत आलेले. माग होत, पुढे जाईल. आता पण आपण मागेही होतो, पुढेही राहू आणि आताही आहे. पण कशाच्या स्वरूपात? आत्मस्वरूपामध्ये. कशाच्या स्वरूपात? आपण पाठीमागे होतो, पुढेही जाऊ आणि आताही आहे. मग त्या शरीरामध्ये असणारे जे चैतन्य आहे त्याचा स्वीकार तू कर. या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य से सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती विठ्ठल. ज्ञानोबरामध्ये दृष्टांताचे आधार आहे. ज्ञानोबरा म्हणतात सलिली पय जैसे एक होनी मिळाले असे परी निवडून राजहंसे वेगळे की जे. राजहंस पक्षी काय करतो? तुम्ही सगळे ना राजहंस पक्षी आहेत. तुमच्या समोर राजा राणीच्या म्हातारा म्हातारीच्या करता ऐकायची वेळ, सांगायची वेळ नकोय. तो राजहंस पक्षी असा आहे पहा, दूध आणि पाण्याची निवड करतो. पितो काय? तसं तुम्ही बघू वेळ जाणणारी माणसे, म्हणजे काय ऐकावं याची जाण असणारी माणसं काय तुम्ही. ज्ञानोबा म्हणतात सलिली पय जैसे एक होनी मिळाले असते परी निवडून राजहंसे वेगळे की जे. ही अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. बुद्धिमंत सोन्यात काय करतो? सोनं जाळतो आणि त्याच्यातलं काय करतो? अशुद्ध अशुद्ध बाजूला टाकून देतो. म्हणजे शुद्ध शुद्ध आहे ते काय करतो? घेतो. ना तरी जाणीवे चायनी कविता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे दिसे. दही घुसळल्यानंतर त्याच्यातून काय निघतंय? काय निघतंय? मग आपल्याला काय घ्यायचंय? माणसाने नावनीचा देशे घे आनंद.
घ्या, बाकीचं सगळं टाकून द्या, दोन्ही घ्या. आपल्याला काय घ्यायचे हो? साग घ्यायचे. तैसे विचारिता निकसले, ते प्रपंचू सहजे सांडले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. ज्ञानी व्यक्ती कशाचा स्वीकार करतात? त्या आत्मतत्वाचा स्वीकार करतात. जे साग आहे तरी सागते तत्वता नित्य जाणे. जे नित्य आहे, सत्य आहे, शाश्वत आहे, विश्वसनीय आहे, त्याचा स्वीकार कोणी केला? आणि देवाला कोण आवडतो? 4 भक्ताचे प्रकार सांगितले देवाने. आर्तो जिज्ञासुरार्थी ज्ञानी च भगतक्षमा चतुर्विधा भजन्ते माम हे जना पदुपासते. 4 भक्त आहे. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक ज्ञानी आहे. पण देवाला कोणता भक्त आवडतो? पण तो ज्ञानी भक्त जन्माला फार आवड आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव समिती स महात्मा सुदुर्लभ. सगळीकडे भगवंत आहे असं जाणणारा महात्मा सुदुर्लभ. जे जे भेटे भूत हाची भक्ती योग निश्चित. प्रत्येक जण भेटलेलं कोण आहे मला सांगा? आत्मा कोणा ते? सगळ्या ते, छोटे ते, मोठे ते, आपल्या ते, दुश्मनातली. मग दुश्मन समोर आला तर त्याला हात जोडायला काय प्रॉब्लेम आहे का डॉक्टर साहेब? दुश्मन समोर आला तुम्ही त्याला हात जोडले, थोडी त्याचे देहात जोडायचे. आपल्याला कशाला जोडायचे? कशाला जोडायचे? आत्मस्वरूपाला. जे जे भेटे भूत म्हणजे ते मागचं दिसतं ते भूत नाही. भूत म्हणजे देहाला भूत म्हणलेले. जे जे भेटे भूत भगवंत. आणि हा माझा खरा भक्तियोग आहे. आजची भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटन ते कोण आहे? जे भूत दिसन ते कोण आहे? भूत म्हणजे माणूस. आपण हात जोडले दुश्मनाला काय नाही होईल? मला खरं सांगा तुम्ही. वैरात्व नाही होईल. जर आपला त्याचं भांडण असेल तर तो म्हणतो हात मला हात जोडतोय. त्याचं ना आपलं काय नाही होईल ताई? खरा वैष्णव तो जो प्रत्येकाला हात जोडतो. खरा ज्ञानी तो ज्याचा अहंकार गेलेला आहे. अहंकार देव झाला. ते झाड आणतो आपण, झाड. त्या झाडाचा अहंकार रूपी शेंडा काढतात आणि त्याला दुसरी कलम लावतात. लावली जाते की नाही? कलमाला जास्त फळं लागते. त्या तसं नॅचरलला कलमाला का लावलं? का लागले जास्त? त्याचा काय फाटला? अहंकार. अहो, ज्या झाडाला फळं जास्त ते झाड ज्याच्याकडे ज्ञान आहे. दृष्टांतातून सिद्धांताकडे या. ज्याच्याकडे ज्ञान आहे, झाड कोणतं वागतं? ज्याला फळ आहे ते वागतं. ज्याला फळ नाही ते काय कशाला वागतं? ज्याच्याकडे ज्ञान ओत प्रयत्न, ज्याचा अंतःकरणात ज्ञानानं ओत प्रयत्न भरलाय ते वागतात. तो वागतो. त्या मुक्ताबाई 1400 वर्षाचे जगणाऱ्या चांगदेवांना काय म्हणतात? अरे ज्ञानोबा काय हा 1400 वर्ष जगला चांग्या, पण काय काढला? ज्ञानोबा काय म्हणतात? अरे कोरडा आहे, कामी येईल. मोठ्या वडलेलं कामी येतं का? अहो, आपल्या अंतःकरणातले काम, क्रोध, मद, मत्सर, विकार जाऊन काय करायचंय? रिकामं करायचंय, रिकामं. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन
रात्रंदिवस नामस्मरण करायचे. नामस्मरणाने काय होणार आहे? चित्त शुद्ध जगी, शत्रुमित्र होती, व्यंगहीन काय सर्पतया. अहो ते सर्प साप जवळच जातो पण चावत नाही. वाघ तुकोबरायांच्या वाघ जवळ येत होते. साप जंगलात फटका डोंगराव, भामचंद्र डोंगराव, ते डोंगराव जायचं कोणाचं धाडस होणार नाही. तिथं हे भजन करीत होते. वाघ येत नसतील का? साप येत नसतील का? अहो चित्त काय असलं ना, शुद्ध असलं ना, त्याचे दुश्मनच नाही. खरा गोष्ट तो की ज्याला एकही दुश्मन नाही. कारण त्याचं चित्त काय आहे? शुद्ध आहे, निर्मळ आहे. आणि हे निर्मळ चित्त करायचंय आपल्याला. हिताच्या ठिकाणी काय व्हायचंय? जागा व्हायचंय. अभंगाचं प्रश्न आपले हिता जो आसना हिताच्या ठिकाणी जागा होणं म्हणजे नेमकं काय? तर इकडे यायचं परमार्थात. खूप नाचायचं माणसाने आयुष्यात, लय नाचावा, लय नाचायचं. पण कुठं नाचायचं? नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, आणि इथं लाजायचं नाही. लाज भय शंका न कळे साधन. लय नाचायचं ना. आपण नाचतो याच्यात नवर नाही. त्या काळात मीराबाई नाचत होत्या. नाचुनी 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 नाचुनी
प्रेमानंदाने नाचायचं, सगळ्यांनी नाचायचं, सगळ्यांनी, पण कसं प्रेमानंदाने नाचायचं. धन्य जगी तोंडल्या गहारी बंगल्या पुढे नाचते, बायको पुढे नाचते, काय सांगू कोणी आपसरा आमची बायको म्हणजे सत्य पुढे नाचते, नाचत नाही का सत्य पुढं. अहो कशाने पुढे नाचायले लोक आज नाचत नाही असं एक बी नाही हाय तर कोणी असं म्हणा मी नाचत नाही म्हणा असं खरं सांगा. अहंकार नाही असा माणूस म्हणा की मला अहंकार नाही, खरं वरपोट करा म्हणा मला अहंकार नाही. जर वरपोट केलं तर नसल्याचं सुद्धा काय आहे, नसल्याचं सुद्धा काय आहे डॉक्टर साहेब, तुम्ही वरपोट केलं आम्ही समजवलं यांना अहंकार नसल्याचं काय आहे. 3 आंधळ्या 3 आंधळ्या त्यांना 50 रुपये बक्षीस द्यायचे. 3 आळशी त्यांना काय द्यायचे 50 रुपये. दुर्गा महाराज 50 रुपये आळशाला बक्षीस द्यायचे. आळशाला कशाला द्यायचे, ते आपल्यापेक्षा हुशार आहेत. मी त्यांचा दृष्टांत सांगून जाणार आहे, तुमचा बी दृष्टांत सांगून जाणार आहे, तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहेत. आळशाला 50 रुपये बक्षीस द्यायचे. तर ते म्हणले तिघांपैकी जे जास्त आळशी आहे त्याला काय करायचंय 50 रुपये बक्षीस द्यायचे. त्यातल्या दोघांनी बोट कोणले आकडे बोटवर करा, दोघांनी बोटवर केले एकाने केलंच नाही. त्या तिसऱ्याने विचारलं तू का नाही बोटवरती केलं, तो म्हणला मला लय कंटाळा आला. म्हणजे खरा शिकवण आहे, म्हणजे अहंकार नाही म्हणून वरवट केलं तर त्याला सुद्धा काही अहंकार नसल्याचा. मग इथं परमार्थात आल्यानंतर खरं काय घालवायचंय, अहंकार घालवायचा ना. असे जे हिताच्या ठिकाणी सात्विक आहेत, असे जे सात्विक अहंकार नसलेले काम करत नसलेले भगवंताच्या भजनात येणारे जे सात्विक मुलं आहे त्यांना काय दिली, धन्यता दिली. अभंगाचं बाबा हिताच्या ठिकाणी जागे, आपल्याला त्यांच्यासारखं गोड गाता येत नाही.
त्यांच्या इतके प्रमाण आपल्याला पाठ नाही, आपल्याला डोळ्यात उपयोग आहे. हिताच्या ठिकाणी जागे कोण आहेत? खरे ते खरं जाणकार ते. तुम्हाला सांगते, एक म्हणजे अंध व्यक्ती चाललेला वाटणी आणि एक सायकलवाला आला. त्या सायकलवाल्याला तो म्हणतोय पुढचं गाव आहे ना माझं आहे, तिथं मला तू सोड. ते म्हणला ठीक आहे बस सायकलवर, मला काही घरी जायचं तुला सोडितो. तो बसला पाठीमागं. पुढे आल्यानंतर एक विहीर आली तर तिथं त्या विहिरीच्या कडेला भोपळ्याचा वेल होता. खूप मोठे भोपळे लागलेले होते. तो सायकलवाला काय म्हणतो, मी काय करतो याचे भोपळे तोडून आणतो, लय भोपळे लागलेले. तर ती अंध व्यक्ती म्हणती नको तोडू तू, ते भोपळे कडू येत. कोण म्हणतंय? तो म्हणतो गप्पे तुला तर दिसत नाही, तू कशा म्हणतो? तो म्हणतो नको तोडू, सांगतोय ना मी कडू येत. मग तो म्हणला तू बस, तुला चालीलंय तर चालीलंय आणि जास्त डोकं बी चालवायला का तू, बस गपचूप आणू दे. भली पिशी भरून भोपळे तोडून आणले. घरी गेला, बायकोला स्वयंपाक करायला लावला. भोपळा कसा लागला असेल? मग ह्या माणसाचा अंदाज खरा कशावर टाकला तुम्ही मला सांगा? नाही, ह्या माणसाचा अंदाज ठरला कशावर सांगा खरा? गोडाचेच राहिले ते गोडाचेच राहिले. वा वा, टाळ्या वाजवा बाबांसाठी. अहो तर्क दृष्टीने हे एवढे हुशार असतात ना, त्यांनी अंदाज लावला. रस्त्याच्या कडेला भोपळ्याचा वेल आहे, हजारो पब्लिक जाती येते. जर हा भोपळा गोड असता तर लोकांनी भोपळे फुले असते. खरे हुशार कोण? विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यासारखं आपल्याला काय व्हायचंय? हिताच्या ठिकाणी जागं व्हायचंय. आपण हिताच्या ठिकाणी खरं पाहता जागे झालेलो अजून पण नाहीये. अजून पण आपलं चित्त संसारात आहे. अजून पण आपल्याला वाटतं खूप काही भेटावं. अजून पण आपण नाचतोय संसारात. आपलं काय आहे? लक्ष्मीला सुद्धा एक वेळेस गर्व झाला होता. कशाचा? मी लक्ष्मी आहे, माझ्याकडे पैसा आहे. पैसा ज्याच्याकडे येतो त्याला काय आहे? ज्याच्याकडे नाही त्याला कोणीच विचारित नाही, आणि ज्याच्याकडे आहे तो कोणालाच विचारित नाही. खरं आहे की नाही? ज्याच्याकडे आहे तो कोणालाच विचारित नाही, आणि ज्याच्याकडे नाही त्याला कोणीच विचारित नाही. लक्ष्मीला पण असाच काय झाला गर्व. लक्ष्मीने भगवंताच्या चरणाला जेव्हा हात लावले ना तर भगवंत डोळे झाकतात. का? आपल्याला हिच्यासारखा काय नको? ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला आपोआप गर्व येतो, आपोआप येतो. लक्ष्मीला गर्व झाला, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणले सिद्ध करून दाखव. आत्ता सिद्ध करून दाखवते म्हणली. मेलेलं प्रेत चाललं होतं, मेलेलं, आणि त्या प्रेतावरती नोटांचा वर्षाव चालू केला. 500च्या नोटा. मेलेल्या प्रेतावर जेव्हा नोटांचा वर्षाव चालू झाला तेव्हा लोक नोटा माग पळाली असतील का प्रेता माग? तुम्ही खरं सांगा. डॉक्टर साहेब आता निवडणुका झाल्या, आता झाल्या की नाही? लोक कोणा माग पळाली? खरं सांगा तुम्ही. कोणा माग पळाली? हो जिकडं नोटा. आम्ही तो लाडक्या बहिणी आशे आम्हाला आधीच किती देऊन ठेवले होते? आधी 7.5 दिले तर इथून पुढे आपल्याला भेटणार आहेत ना. ज्याच्याकडून भेटते त्याला द्यायचं का दुसऱ्याला? पण घरी दुसरा बी आला तर त्याचे बी घ्यायचे का सोडायचे? सगळ्यातून घ्यायचे, द्यायचे कोणाला? खेड्यातल्या बाहेर नवस करीत होते, हे दत्त वाघाच्या, हे तू काही भाजप येऊ दे बाई, भाजप येऊ दे बाई. बचत गटाचा हप्ता होईन बाई, पुडूक पुडूक करीन बाई, लेकीला द्यायला होते बाई, 2 पैसे जवळ पाहिजे बाई म्हणून नवस केले. आणि काय झालं? काम करी दाम वेड्या आलं की नाही? परिणाम कशाचा झालाय? लक्ष्मी काय म्हणली? मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. केला मोठाचा वर्षाव. जी 80 वर्षाची म्हातारी होती आतापर्यंत रडत होती, आता बाबा गेला सकाळी बाहेर आला होता, चांगला होता ना. किती 80 वर्षाची म्हातारी पण 25 वर्षाच्या तरुण पुरी प्रमाणे नोटा मागं धावू लागली.
तुम्ही बघितलं का माझा प्रताप? भगवंत म्हणाले आता मी तुला एक प्रश्न विचारतो, तुला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे. तो भगवंताने विचारला, विष्णूने विचारला. विष्णू आपल्या समोर आहे. ते विष्णू म्हणाले तुझं सगळं खरं आहे, सगळे लोक मागं पळताय, पण ते मेलेलं प्रेत का नाही पळालं? बोला तुम्ही जरा बोला. त्याच्यात काय नव्हता? तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवायचं. तुम्हाला कळलं याचा मला आनंद आहे. त्याच्यात काय नव्हता? मग जोपर्यंत राम आहे आपल्यात तोपर्यंत कशाला महत्व आहे? कशाला महत्व आहे? राम निघून गेला, काय करायचं त्या पैशाचं? मग तो राम जिवंत ठेवा वाटत असेल तर काय करावं लागेल आयुष्यभर? पाठमागतं करावं लागेल त्या कष्ट. काय करावं लागेल? तुम्हाला आठवतंय तसं खूप मावशी होत्या, किती कष्ट करायच्या होत्या, किती काम केलं. गेल्या ना, हाय का आपल्यात ते आता? हाय का? पण जीवनभर कष्ट केल्याची नोंद देवाने ठेवली नाही. पण इथं जेवढ्या वेळेस आले असतील, आता तुम्ही सगळ्याजणी संसारात तुम्ही किती कष्ट केले की नाही? खरं सांगा. सगळ्यांनी खरं सांगा, तुम्ही संसारासाठी कष्ट केले की नाही? खोटं बोलायचं नाही देवासमोर. त्या कष्टाची नोंद कोणी घेतली? सुनानी घेतली, पोरांनी घेतली, नातवंड घेतली. पण तुम्ही मंदिरात येऊन कीर्तन ऐकलं, त्याची नोंद कुठे झाली? आज तुम्ही कीर्तन ऐकलं की नाही? तर बघायचं जणांना माहिती विष्णू मंदिरात सप्ताह आहे, आज गोळेगाव करतायचं कीर्तन आहे. चला गोळेगाव करतायच्या कीर्तनाला. एखाद्या म्हशीला म्हणलं तर म्हशी येईल का? अगं म्हशी चल ना कीर्तनाला, म्हशी चल ना कीर्तनाला. म्हशी येते का बाबा? का नाही येत? साहित्य नाही, साधन नाही. हा? साधन नाही. हा, आणि हे ज्ञान याच देही घडे, याच देहाने भगवंताची प्राप्ती होणार आहे. हा देह खूप दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीतून एकदा काय भेटतो? 84 लक्ष योनीतून जर एकदा मनुष्य देह भेटत असेल तर तो असा व्यर्थ का घालवायचा? कशात घालवायचा हा देह? भगवंताच्या शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संसार दुःखामुळे, संसारात सुख शोधून सुद्धा दुःख मांडवडी. संसार तापे तापलो मी देवा, अंकविताया सेवा. प्रपंचाच्या नावे घालून या शून्य. विठ्ठले हे चित्त. प्रपंचाचा वैताग यावं माणसाला? वैताग नाही, वैराग्य यावं. प्रपंचाचं वैराग्य निर्माण व्हावं. वैराग्य, वैताग म्हणजे काय? आगाग मशीन मला कुठं गेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही? वैराग्य असं ज्वलंत माणूस एकदा थुकलं तर थुकलेला थुकासाठी का? उलटी केली उलटी, ते हे विषय वैराग्य. जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जे, ते हे विषय वैराग्य. विषयाचं वैराग्य निर्माण व्हावं, ते हे विषय वैराग्य. जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जे.
सार्थकेन प्रयुक्तोऽयं पापं च गतिपुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. पापाला कारणीभूत अर्जुनाला प्रश्न विचारला, सगळ्यात जास्त बळ पाप करून कोण घेतं? तर भगवंताने उत्तर दिलं, कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन निहवैरिदम्. विद्येचे वैरी जर कोण असतील तर काम आणि क्रोध. कामाची कोतवाल येणे नगरी भोवताली. भल्या भल्याची वाट कोणी लावली? काम क्रोध. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयाच्या ध्यानानं विषयाची आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की कामना तयार होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध तयार होतो आणि परिणामी क्रोधाने बुद्धी भ्रष्ट होते. हे सगळं कशाने केलं? विषयाच्या ध्यानाने. कामाने क्रोधाने हे सगळं संसारात होतं. परमार्थात आल्यावर काम आहे का? क्रोध आहे का? लोभ आहे का? मोह आहे का? सगळं आपण इथं आल्यावर विसरतो. विसरलो की नाही इथं आल्यानंतर सगळं? काम क्रोध लोभ मान भाई. माले ठाईचे अन अवघी आनंदाची. ज्यावेळेस आपल्या अंतःकरणातील काम क्रोध संसाराचं काय करायचं? संसार इतकं विटलं पाहिजे संसाराला, इतकं की पूर्वी दृष्टांत सांगायचे जुने कीर्तनकार लोक. हा मी तुम्हाला लास्टच दृष्टांत लय तरसिनार नाहीये मी तुम्हाला. कारण की काय होतं या वयात माट्या दुखत यात खगा पाक ताकडे जवळ यायचं तेव्हा आपण येत नाही तो. शरीर चंचल झाल्यावर मग ताकडे काय उपयोग आहे? खगा भाग्यवंत कोण? आम्ही बोल करला की तुम्ही चेंडू उचललाच पाहिजे. प्रेरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरा तो भाग्यवंत जो कीर्तनात नटतो, कीर्तनात नाचतो. गाये नाचे
ह्या वयात आला याच्यात नवल नाही. पहिल्यापासून हा दृष्टांत सांगायचंय ना. हा जुने कीर्तनकार लोक फार आवडीने ते दृष्टांत सांगायचे. सासूचं आवडतं कोण? जावई म्हणजे नाकातला लय 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 जीव लावणार ती जावयाला. आणि खरं सांगू तुम्हाला, एखादा जावई जर आपल्या लेकीला जीव लावत असेल ना, तर त्या सासूला स्वतःच्या लेकीपेक्षा प्रिय कोण होतो? खरे, अंडरलाईन दिस इज माय पॉइंट. एखादा जावई जर लेकीला जीव लावत असेल तर त्या सासूला लेकीपेक्षा प्रिय कोण होतो? आणि जर जावई जीव लावत नसेल तर ती सासू काय करते? रोज फुट मोडती ग, मोडती का नाही? हा लयच करतो शाळेत मग हे जीव नसतील आणि काय नाही हो, सगळं काहीच येणार नाही. सगळं अहो जीव लावावं एकमेकाला. माणूस मेलं म्हणजे गेलं, क्षणाचा बी भरोसा नाही. हाय का डॉक्टर साहेब? क्षणाचा भरोसा नाही. कशाला कडूसवाणी करता? पडलं एखादं काम तर आता नाही नंतर करीत की नाही. लोकांची घरी आलेली आईबाई आहे, तिला काय लावलं पाहिजे हो? माय सोडून आली, बाप सोडून आली, घरटाक सोडून आली, तुमच्या घरी आली की नाही? मग तिला काय लावलं पाहिजे तुम्ही? मग तुम्ही जीव नसताना म्हणून तुमची सासू खतुशीवाणी करते. सासू काय करते? जावई यायचा म्हणल्यानंतर जावयासाठी बासुंदी करते. याला नाही ते काय जीवच लावायचं, याला काय बासुंदी करते बाई. जावई यायची बासुंदी, जावई यायचे. एकाकडून पातेला आणि एकाकडून दूध आण टाकली ना बासुंदी शिजत. पण सासूला काय झालेली होती ताई? आणि मेवणीला म्हणती, त्या बहिणी पोरीला म्हणती, दाखलीला म्हणती गोळी आण डोक्याची. आणि तिकडून ती नेटकीच बहीण दाजी बासुंदीचा येते. तू कुठं निघाली गोळी आणाय? तिकडे मी गोळी आणतो, मी देतो. मी गोळी घेतली, सासूला द्यायला गोळी गेले. सासूबाई काय करत होती? बासुंदी हाटीत होती. हाटा काय पडलं नाकातलं? आता मला एवढी मोठी बासुंदी, एवढ्या मागाचं दूध, लाल जरी तापलेलं दूध फेकून द्यायचं का? सगळं काय करून घेतलं? हाटू. मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे, जास्त लांबून लावणार नाही. सगळं त्याच्यात हाटू घेतलं. कोणी बघितलं? जावई मला काही केली तरी बासुंदी खायची. सगळे जेवायला बसले, गावचे सरपंच आले, सदस्य आले, सगळ्या कीर्तनकार, टाळकारी, प्रवचनकार, कीर्तनकार सगळे आले गावातले. बसनी आल्या सगळे. डॉक्टर आलते, आपल्या पूर्ण सगळ्यांनी बासुंदी खाल्ली, आपली खाल्ली, आमच्या सासरनी सगळ्यांनी काय खाल्ली? बासुंदी खाल्ली ना बाबू. ही म्हणते जाऊ ज्याच्यासाठी केलं ते खाय ना. दुःख कोणाला लागायला? सासूला. ज्याच्यासाठी बासुंदी केली ते खायला, दुसरे वाघ पाहिलेत मस्त. मुली बाई जावई कमून खायला, जावई बापू कमून घुसले. ते शिवाचं आहे ना, शिवाचं ते एक एकर तुमच्या नावचं करते. खा. तो मला एक एकर नको, अख्खा नावचं करते. खा नको, टाकी मिळवली देते. ते मला एक सांभाळता नाकी नऊ आले, दुसरी काय आला ती बी नको. जावई बापू झालंय काय नेमकं? कमून खायनं. ती बेवडी तर म्हणली, दाजी तुम्ही नाही खाल्लं तर मी जेवू दे. तो मला जेवू दे. सासू म्हणली मी जेवू दे. तो मला तू तो पोरगा आहे जेवू दे. बाजूला घेतलं सासूने. दाजी नेमकं झाले काय सांगा. तू वैतागलं ते म्हणलं, सासूबाई बासुंदी खाऊ ना, तुमचं शंभर खाऊ. त्यावेळेस तिची टोप पेटली आणि ती म्हणते, हे बघा झाकली मूठ. कारण सगळ्यांनी काय खाल्लेली इथं, जेवढे बसले तेवढे सगळ्यांनी. एवढ्यांना कळालं तर काय होईल माई? त्याच्यामुळं म्हणली झाकली मूठ. तसं माणसाचं चित्त प्रपंचापासून काय झालं पाहिजे? दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. प्रपंचातून एवढा चित्त विटलं पाहिजे, बासुंदी खायचं मन होईल का? त्यातलं काय कळालं तुम्हाला? वर्म कळालं. चुकली या वर्म. इथं चुकून द्यायचं नाही. मिळालंय आता आपल्याला, मिळाला बी कळाला बी. तर मिळालाय कळालाय येतच का? गीता भागवत
आहेत, सात्विक मुलं आहेत, त्यांची मला सेवा घडो. ते काय करतात, गीता भागवत श्रवण करतात. बोलण्यासाठी खूप आहे, आपल्याकडे टाइम कमी आहे आणि कमी वेळ आहे. शॉर्ट बट स्वीट. थोडं बोलावं, मोजकं बोलावं, मवाळ बोलावं, आपुलकीने बोलावं, सारखं आणि मवाळ म्हणून. आणि त्यांची मला काय घडो, सेवा घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका माने मग तुका कीर्तन काय होतं, पडत या गायक मंडळींनी जर ठरविलं ना ताईचं कीर्तन पाडायचं पडलंच म्हणून समजा. पण आतापर्यंत झाले असा काकू मा कोणी दुश्मनच नाही. उद्याच तुमचंही वाटतं ना, तुमचं पडतच नाही, तुम्ही गायक आहे, तुमचं पडतच नाही हो. आतापर्यंत आहे ना माझ्या कीर्तनात प्रत्येकाने आपल्याला साथच दिली हो, कोणी म्हणलंच नाही ताईचं कीर्तन पाडायचं. आंबेहून आले हो आंबेहून, तुमचे ना मी शतशः पुनश्च कोटी कोटी आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा जीवाचं काम करून कीर्तन ऐका.
ऐकलं तुमचे सुद्धा आभार मानते. संवादवादक दादा आहे, उत्कृष्ट साथ दिली. एकल्याचा नव्हे हा खेळ तशाच वयात नाही आल्या. फाट दुधात साखर झाली सुद्धा तुम्ही आल्या. आणि दादा तुमचं लक्ष राहू दे आमच्याकडे. आम्ही थोडं 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 इकडं नुसतोय अजून. लोणच्याला चव कधी येते हो? लोणच्याला चव कधी येणार? कसं आहे का, तर हा बाबांनी चालू केलेला सप्ताह आहे. कुणीतरी हाय छोटस रोप लावलंय आणि ते काय करायचंय आपल्याला? हिमलेचे रोप त्याचा वेलू गेला. त्याच्यासाठी आपल्याला योगदान द्यावं लागेल. योगदान. आता डॉक्टर साहेब हे कीर्तन करू शकत नाही, पण त्यांनी योगदान दिलं की नाही? कोणतं योगदान दिलं? अन्नदान दिलं. ठीक आहे, तुम्ही अन्नदान नाही देऊ शकत, सकाळी हात करू शकता की नाही? मंदिर काढा, फरची पुसा. ही पण शेवा आहे. ही पण काय आहे? शेवा आहे. कोणती पण. भगवान श्रीकृष्णाने पत्रवळ्या उचलल्या, उचलल्या तर आपण अन्नदान नाही केलं, पण पत्रवळ्या जरी उचलल्या तर त्यांनी अन्नदान केलेल्याचं पुण्य कोणाला लागत? ज्यांनी ताट उचललं त्याला, ज्यांनी ताट उचललं त्याला. कोणतं पण घ्या, नाही अन्नदान करू शकत, चला पत्रवळ्या उचल, आटकून टाका, माहिती लावा, टाळा घ्या, टाळा आठवा, किंवा येऊन बसा. आपण एक जण आलो त्या दुसरीला सोबत आणा, अजून दुसरी आली की तिसरीला आणि सप्ताह काय होईल? ज्ञानदान आपल्यामुळे जर 4 जणीच्या कानावर जात असेल आणि त्यांचा उद्धार होत असेल तर पुण्य कोणाला आहे? कोणाला आहे? अन्नदानाला पुण्य आहे. पापाच्या ठिकाणी तुम्ही तमाशाला एखाद्याला घेऊन गेले, पाप कोणाला आहे? पण इकडं ज्ञानामृत पाजण्यासाठी त्याला घेऊन आले तर पुण्य कोणाला आहे? म्हणून होता होईल तेवढं इथं काय करा? योगदान द्या. कारण ही सेवा कोणाची आहे? बाबांची आहे. आणि बाबांची आपण लेकरं आहे. बाबा आपल्याकडे बघतायत, नाही लेकरं काय करतायत म्हणून बाबांना वाईट वाटत असं नाही. बाबा खुश कसे होतील आपल्यावरती? बाबा आपल्यावरती प्रसन्न झाले पाहिजे म्हणून इथं काय करायची? सेवा करायची. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. विठोबा